चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. पाचारण करूया हरिभक्ती परायण अशोक महाराज शिंदे यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आज या मंचावर तुमच्या मनासारखं कीर्तन होऊ द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी. जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सुख पाता जवा पाडे. सुख पाहता जवा पाडे. सुख पाहता जवा पाडे. सुख पाहता जवा पाडे. दुःख पर्वताये वडे. दुःख पर्वताये वडे. दुःख पर्वताये वढे. दुःख पर्वताये वडे. दुःख पर्वताये वडे. दुःख पर्वताये वडे. धरी धरी आठवण. हरी धरी आठवण. धरी धरी आठवण. हरी धरी आठवण. माने संतांचे वचन. माने संतांचे वचन. मानी संतांचे वचन. मानी संतांचे वचन. मानी संतांचे वचन. मानी संतांचे वचन. नेले रात्री नेते अर्ध. नेले रात्री नेते अर्धे. नेले रात्री नेते अर्ध. नेले रात्री नेते अर्ध. बाळपण जरा व्याध. बाळपण जरा व्याध. बाळपण जरा व्याधी. बाळपण जरा व्याध. बाळपण जरा व्याध. बाळपण जरा व्याध. धरी धरी आठवण. धरी धरी आठवण. धरी धरी आठवण. धरी धरी आठवण. माने संतांचे वचन. माने संतांचे वचन. मानी संतांचे वचन. मानी संतांचे वचन. मानी संतांचे वचन. मानी संतांचे वचन. तुका म्हणे पुढा. तुका म्हणे पुढा. तुका म्हणे पुढा. तुका म्हणे पुढा. गाना जुंती जसे मुडा. गाना जुंती जसे मुडा. घाना जिंदी जसे मुढा. गाना जिंदी जसे मुढा. घाना जुंती जसे मुढा. घाना जुंती जसे मुढा. धरी धरी आठवण. धरी धरी आठवण. धरी धरी आठवण. धरी धरी आठवण. माने संतांचे वचन. माने संतांचे वचन. मानी संतांचे वचन. मानी संतांचे वचन. मानी संतांचे वचन. मानी संतांचे वचन. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोला पुंडलिका. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान देव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
जगतवंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा गाथ्यातील 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल जगतवंदे तुकोबाराय या अभंगामध्ये प्रत्येक जीवाची जी मागणी आहे ती खरंच काय आहे हे आजच्या अभंगामध्ये उपदेशातून सांगतात. जगातल्या प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. जगात कुणालाच वाटत नाही मला दुःख व्हावं. नाथबाबा सांगतात, मज लागी दुःख व्हावे आयसे कोणी भावे ना म्हणे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. तसं पाहायला गेलं तर शास्त्रामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे मत सुख सुखित्वम आणि दुसरा आहे तत् सुख सुखित्वम. मला लॉटरी लागली, मी सुखी झालो, जगाला काय त्याचं, गावाला काय. पण तत् सुख सुखित्वम, दुसऱ्याच्या आनंदामध्ये दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होणं हे सामान्य काम नाही. एखादी मुलगी जिल्हाधिकारी झाली तर तिच्या कुटुंबातला पहिला गावामध्ये कटआउट म्हणजे फलक लागण्यापूर्वी गावातल्या ग्रामस्थांनी लावला पाहिजे. म्हणून दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होणं इतकं मायबाप सोपं आहे. विठाला शास्त्रकाराने याचं 3 प्रकारामध्ये वर्णन केलेलं आहे. एक आहे देव आपल्या घरामध्ये येणे, याला म्हणायचं आदिभौतिक सुख. दुसरं सुख आहे की देव आपल्या अंतरामध्ये येणे, याला म्हणायचं आधी दैविक सुख. आणि तिसरं सुख आहे देव आपल्या अनुभवामध्ये येणे. अनुभवामध्ये तुकोबारायांना देव आला. ऐसा ज्याचा अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. मग अनुभवामध्ये येतो ना देव, त्याला म्हणायचं आधी दैविक सुख. आणि महाराज या सुखामध्ये आध्यात्मिक सुख हे संतांना मिळालं, आपल्याला ते सहजासहजी प्राप्त होत नाही. याचं कारण आमचे गुरुवर्य नामदेवप्पा शामगावकर नेहमी सांगायचे गमतीनं, एक आजीबाई गोधडी शिवत होती आणि आजीबाई गोधडी शिवत असताना तिची सुई हरवली आणि आजी बिचारी गावात गेली सप्ताह कमिटीपाशी असल्या मरकुऱ्या चांगल्या लावलेल्या आणि त्या लाईटीत व बिचारी ती सुई ओढाकतीया. कमिटीची माणसं आली म्हणली, आजीबाई काय करताय? म्हणली, तुला काय म्हणली का मी? माझी मी ओढाकतीया. म्हणजे काय ओढाकताय? काय नाही म्हणली, सुई शोधतीया. बर हरवली कुठं होती? म्हणली हरवली घरी, पण लोड शेडिंगमुळे घरी लाईट नाही म्हणून तिचा अंधार आहे म्हणून हिथं होडाकतीया. मला सांगा काल्याचं कीर्तन होस्तवर तरी सुई गावल का? अय हे आजीचं नाही तुमचं सांगतो. या सुख आहे देवाजवळ होडाकताय महाराज संसारात. विठाला सुखाचा पत्ता आमच्या संतांनी सांगितलेला आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख आवडीन. सुखाचा पत्ता देव आहे, संसार नाही. संसारामधलं सुख दिवसेंदिवस कमी होत जातं. ब्रह्मादिकाचं सुख स्थिर राहतं आणि भक्ती सुख हे तिळातिळाने वाढत जातं. विठाला जगामध्ये प्रत्येकाला विचारा तू सुखी आहे का? निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे राजा हमारा, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे इंद्र हमारा. एकाला विचारा तू सुखी आहे का, तो दुसऱ्याचा पत्ता सांगतो. पोस्टमॅनला रजिस्टर पाठवत असताना जर पत्ता चुकीचा, पिनकोड नंबर चुकीचा टाकला तर तो पत्ता चुकीचा असल्यामुळे रजिस्टर किंवा पत्र बरोबर जागेवर जात नाही. तसं आपला शोधण्याचा पत्ता आपला चुकलेला आहे. म्हणून मायबापानो सज्जनाओ आपल्याला सुख सापडत नाही. संत कबीरदासांनी तर दोह्यामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जगामध्ये पाहिल त्या व्यक्तीकडे पाहिलं, दिसल त्या व्यक्तीकडे पाहिलं, प्रत्येक जण त्यांना दुःखी दिसला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया, तपस्वी को दुख दुनारे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे.
प्रत्येक जण जगामधला त्यांना दुःखीच दिसला. याचं कारण सुख हे महाराज जवसाप्रमाणे लहान आहे आणि दुःख हे पर्वताप्रमाणे मोठं आहे. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, सुख पाता जावा पाडे, सुख पाता जावा पाडे, सुख पाता जावा पाडे, सुख पाता जावा पाडे, दुःख पर्व ताये वडे, दुःख पर्व ताये वडे. धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. विठाला विठाला. सुख हे महाराज लहान आहे, छोटस आहे आणि दुःख पर्वताप्रमाणे मोठं आहे. पण प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मग सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर काय करावं लागेल मायबापांनो? सज्जना हो, आपल्याला संतांच्या वचनाची कास धरावी लागेल. काही लोकांनी विचारलं, आम्हाला कीर्तनाला गेल्यावर म्हणतात लोक, महाराज तुम्ही मायबापांनो कधी परीस पाहिलाय का? मी म्हटलं नाही पाहिला. पण परीस आहे का? मी म्हटलं 100% आहे. म्हणलं कशावरून? म्हणलं आमच्या ज्ञानोबारायांनी सांगितलंय म्हणून. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परीसीच आहे, की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्ध. ज्या अर्थी संतांनी सांगितलंय ना, त्या अर्थी आमचं त्यांच्या वचनावर 100% विश्वास आहे. म्हणून मायबापू तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, दरी दरी आठवण, दरी दरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. मानी संता हे वचन, ओ धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. विठाला विठाला. जीवनामध्ये आपल्याला जे काय आयुष्य मिळालेलं आहे ना मायबापांनो, त्यातलं निम्म आयुष्य तर आपलं रात्रीमध्ये जातं. मग तुकोबाराय पण तेच सांगतात, आयुष्य कितीही मिळालं मायबापांनो तरी महाराज त्यातलं अर्ध रात्रीनं नेलेलं आहे. नेले रात्रीने ते अर्ध. आणि बाळपण जरावाध, बाळपण म्हणजे राहिलेल्या अर्ध्यामध्ये सुद्धा बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषयव्यता, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागोता जन्मधरी. राहिलेल्यात सुद्धा महाराज आयुष्य सुखाचं नाही. मग माणसाला कितीही जगलं तरी जगावंच वाटतं का नाही? कोरोनाच्या काळामध्ये शेजारच्या गावातनं जरी ॲम्ब्युलन्स चालली ना, तरी गडी रग घेऊन झोपायचं. का? शेजारच्याला उचलावं पण आपल्याला नको. त्याचं कारण महाराज मरावं कुणालाच वाटत नाही ना. मग आयुष्य कितीही जगलं तरी महाराज जगावंच वाटतं. महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतो प्रत्येक गावामध्ये वाढदिवस करतात. उदाहरणार्थ माझं आयुष्य 60 वर्षाचं आहे, माहिती नाही पण अंदाजे. तर माझे 45 पूर्ण झाले. मी अभ्यास कोणत्या गोष्टीवर करतोय की माझा 46वा वाढदिवस मी करायला चाललोय. पण सज्जना हो, हे विसरून जात आहे 60 मधले 45 गेले, राहिले फक्त 15. राहिलेल्या आयुष्यामध्ये संतांच्या वचनावर विश्वास ठेवून त्या पांडुरंग परमात्म्याशी एकरूप होण्याचा जर प्रयत्न केला तर मायबापो जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, नेले रात्री नेते अर्ध, बाळपण जरा व्याध, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. नेले रात्री नेते अर्ध, बाळपण जरा व्याध, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. सज्जना व मायबापू, आयुष्य कितीही दिवस जगलं तरी माणसाला जगावंसच वाटतं. कधी कोणाला मरावं असं वाटत नाही. पण महाराज पुनरपी जननम पुनरपी मरणम या असणाऱ्या सृष्टीच्या ह्या फेऱ्यातून आपल्याला एक दिवस ना एक दिवस जावंच लागतं. सज्जना हो, कितीही दिवस जगलं तरी महाराज आपल्याला मोक्ष मिळवण्याचा अधिकार फक्त वारकऱ्यांना आहे.
आपल्याला नाही, सर्वसामान्य जीव फक्त आपल्या असणाऱ्या पाठीमागच्या जन्माची कर्म भोगण्यासाठी येतो आणि तो या रहाटगाडग्यामध्ये अडकतो. जसं घाण्याच्या भोवती फिरणारा बैल, त्याला निश्चित संध्याकाळी झोपेपर्यंत माहिती नसतं की किती चक्रा मारायचेत, तसं एक एक योनी कोटी कोटी फेरा. हा, म्हणून आपल्याला कितीही योनी फिरत फिरत जावं लागणार आहे, हे आपल्याला सांगता सुद्धा येत नाही. म्हणून सज्जना हो, तुकोबराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे मोडा, तुका म्हणे मोडा, तुका म्हणे पोडा, तुका म्हणे पोडा, तुका म्हणे मोडा, तुका म्हणे ओढा, तुका म्हणे मोडा, तुका म्हणे ओढा. गाणं जशी मोढा, गाणं जशी मोढा, गाणं जशी मोढा, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. सज्जन मायबापांनो, सुख हे जवसाप्रमाणे, दुःख पर्वताप्रमाणे, म्हणून धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. हा, नेले रात्रीने ते अर्ध आणि बाळपण जरा व्याध, म्हणून धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. तुका म्हणे पुढा, घाना जुंती जशी मुडा, म्हणून धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. म्हणून मायबापांनो, संतांच्या वचनाच्या आधाराने चला, कारण संत जगामध्ये आपल्या उद्धारासाठी आलेले आहेत, म्हणून त्यांच्या वचनावर आपण चाललं पाहिजे. नाहीतर तुमचा असणारा जन्म हा वाया जाणार आहे. मी आजच्या या अभंगामधून महाराष्ट्रातील नव्हे, संपूर्ण हिंदुस्थानातील शेतकऱ्यांना एवढंच सांगतो महाराज, शेतकरी बांधव हा अन्नदाता आहे, पण शेतकरी महाराष्ट्रामध्ये आज आत्महत्या करताना दिसतो, देशात आत्महत्या करताना दिसतो. सज्जना हो, सांगू तुम्हाला, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तोच जर मेला तर आम्ही कोणाकडे बघायचं मायबापांनो, कोणाकडे बघायचं. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांच्या पायाला हात लावून विनवणी करून सांगतो, मायबाप हो, या वर्षी शेतमालाला दर नाही मिळाला तर पुढच्या वर्षी मिळेल, पुढच्या वर्षी नाही मिळालं तर त्याच्या पुढच्या वर्षी मिळेल, पण 3 वर्षातून एकदा तरी कांद्याला जसा दर मिळतो तसा सगळ्या शेतमालाला मिळेल. पण एकदा नरदेह गेला तर परत कधीच माघारी मिळणार नाही. तुमची बायका पोरं पाठीमागं वाट बघतायत, म्हणून आत्महत्या करू नका. झालेली सेवा सज्जनाव इथंच समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम तुकाराम तुकाराम, 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. पुंडलिकावरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे बोलो सब संतन की जय. मग ती म्हातारी घरात लोड शेडिंग होती म्हणून गेली तिकडे मंदिराकडे, सप्ताह चालू होता तिची सोयी शोधायला. उदाहरण म्हातारीचं नाही हो, तुमचे देवाच्या पायापाशी सुख आहे आणि तुम्ही निघले इकडे संसारात शोधायला. काय सांगाल माऊली सेवेकऱ्याबद्दल? मग अशोक महाराज, कीर्तन म्हणजे सर्वांग सुंदर आणि लोकांच्या मनात घर करून राहणार, छोट्या छोट्या दृष्टांतांची पेरणी आणि द्रुपदाची जोड सगळ्या चरणांना आपण छान दिली. हे सगळं करताना त्या अभंगाची मूळ संकल्पना आहे ती आपली थोडी स्पष्ट असावी आणि स्वर थोडा थोडा हल्ला, पण तुमच्या खुमासदार शैलीचं स्वागत आहे. आई साहेब,
सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. अशोक महाराज, तुम्ही सुखाची व्याख्या छान मांडली. सुख सांगत असताना त्याच्याबरोबर दुःख सांगितलं. तुम्ही त्या आजीचाही दृष्टांत दिला. जिथे सुई हरवली तिथेच बघा ना, तुम्ही दुसरीकडे शोधायला चाललात. तसं जीवनाचं सुख तुमच्यातच आहे, ते इथं शोधायला पाहिजे, बाहेर नका शोधू. बरं, शेवटी तुम्ही एक महाराष्ट्राला चांगला उपदेश केला की शेतकऱ्यांनी आत्महत्या करूच नाहीत, आणि मी सुद्धा त्याच मताची आहे. तर या महाराष्ट्र शासनाला आम्ही या कीर्तनाच्या माध्यमातून सांगू इच्छू की शेतकऱ्याला दिवसा लाईट द्या आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव चांगला द्या, म्हणजे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. महाराज, आपल्याला फार फार शुभेच्छा. वा वा वा. म्हणजे आता ना मी या प्रवाहातून बाहेर येतो आणि मी त्यांना आता विनंती करतो, तुमच्या आवडीचा एखादा आवाज जो आपल्या रसिकांसाठी असेल तो. दिलीप प्रभावळकर यांनी झपाटलेल्या चित्रपटामध्ये तात्या विंचूचा आवाज काढलेला आहे. मी हा आवाज विष्णुदास भावे नाट्यगृहाला दिलीप प्रभावळकर यांच्या समोर काढून दाखवला होता, तो तुमच्या समोर काढून दाखव. भगवगे भगनी बागो धरी भगवा शे योनी ओम फट स्वा. लक्षा गप्प पडून राहा. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. बाबा चमत्कार, मला मृत्यूजयचे मंत्र देऊन टाक. ओम ह्रीम क्लीम ओम फट स्वा. या सगळ्या मनोरंजनानंतर त्यांच्या आतला खरा आत्मा आहे तो निरूपणकाराचा, आणि तो आणि हा आत्मा, खरंच मला तर प्रश्न पडतो, तुम्ही 2-3 देह घेऊन फिरताय की काय? कारण त्या निरूपणात हे येत नाही, हे असताना ते निरूपण वाटत नाही. कमाल. ही सेवा आपली अशी चालू राहो. पुढच्या सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, ज्या गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे, अशा गावातील लोकांना चारीधाम आणि इतर तीर्थक्षेत्र करायची गरज नाही. या 7 दिवसात त्या गावात वैकुंठ अवतरतं असं म्हणतात. कीर्तन सेवा होणं ही काळाची गरज आहे माऊली, आणि तीच गरज ओळखून आपल्या या पुढच्या सेवेकऱ्यांनी सेवेला सुरुवात केली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात हरिभक्ती परायण परीक्षित महाराज मोरे यांचं. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे. फळे रसाळ गोमटे. फळे रसाळ गोमटे. शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे. फळे रसाळ गोमटे. फळे रसाळ गोमटे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. देह देवाचे कारणी. देह देवाचे कारणी. मुखी अमृताचे वाणी देह देवाचे कारणी. देह देवाचे कारणी. देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. चित्त जैसे गंगा जळ. चित्त जैसे गंगा जळ. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. चित्त जैसे गंगा जळ. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. मुखी अमृताची वाणी. 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 देह देवाचे कारणी. देह देवाचे कारणी. देह देवाचे कारणी. मुखी अमृताची
अमृताची वाणी देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे तुका म्हणे जाते तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तुका म्हणे जाते तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी हा मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदने जगतमान्य देवगावचे सुप्रसिद्ध साधू जगाला ज्यांनी पंचम वेद निर्माण करून दिला असे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा संतांचं वर्णन करणारा त्याचबरोबर जगात सज्जन शक्तीची निर्माण होते ते सज्जन शक्तीचं महत्व सांगणारा आजचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आजच्या अभंगामधून आपल्याला सांगतात की आपण जगामध्ये ज्या वेळेस बघतो त्या जगामध्ये माणूस म्हणून ज्यावेळेस आपण माणसाकडे पाहतो तर माणसात काही 3 गुण आपल्याला दिसतात किंवा माणसामध्ये 3 प्रकार पडलेले आपण पाहतो. ते 3 प्रकार कोणते तर माणसामधून संत निर्माण होतात, माणसामधून सज्जन शक्ती निर्माण होते आणि माणसामधून दुर्जन शक्ती निर्माण होते. तर सज्जन शक्ती, दुर्जन शक्ती आणि संत, तर संतांचं म्हणणं काय आहे तर संताला वाटतं की या जगामध्ये सज्जन शक्ती निर्माण झाली पाहिजे आणि या सज्जन शक्तीपासून जगाचं कल्याण झालं पाहिजे असं संताला वाटते. आणि दुसरा प्रकार म्हणजे दुर्जन शक्ती. दुर्जन शक्ती निर्माण हो असं कोणालाही वाटत नाही, किंबहुना संताला सुद्धा वाटत नाही. आणि म्हणून या जगामध्ये सज्जन शक्ती निर्माण हो अशी संताला वाटते. आणि या सज्जन शक्तीचं महात्म्य सांगणारा, संताबरोबरच सज्जन शक्ती कशी निर्माण होते त्याचं महात्म्य सांगणारा आजचा हा अभंग आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून सांगतात की आपण जर बीज एखादं शुद्ध लावलं तर त्यापासून मिळणारं आपल्याला जे फळ आहे ते फळ आपल्याला रसाळ आणि सुंदर आपल्याला मिळते. म्हणून आपण ज्या वेळेस बीज लावतो तर तुकाराम महाराजांना बीजाचा अर्थ म्हणजे त्यांना शेतीविषयक आपल्याला माहिती काय द्यायची नव्हती. कारण तुकाराम महाराजांना जर शेतीविषयक जर माहिती आपल्याला द्यायची असती तर त्यांनी स्वतःचीच 400 एकर जमीन ही ज्यांना गरजूंना दान करून दिली. म्हणून शेतीचं महात्म्य सांगणारा आजचा अभंग नाही आहे, तर महात्मा कशाला सांगते तर सज्जन शक्तीचं महात्मा सांगणारा आजचा अभंग आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराजच्या अभंगामधून सांगतात की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज शुद्ध असेल तर त्याला लागणारी फळे सुद्धा रसाळ आणि सुंदर गोमटी आपल्याला मिळतात असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून या जगामध्ये असलेली सज्जन शक्ती जी आहे हे सज्जन शक्ती निर्माण होण्याकरिता सुद्धा पूर्वी जन्माचं काहीतरी त्याच्या मागे लागलेला काही अट्टहास लागतो, काहीतरी प्रयत्न लागते, तेव्हा सज्जन शक्ती जगामध्ये निर्माण होत असते. आपण जर पाहायला गेलो तर सज्जन शक्ती कशी निर्माण होते तर
सज्जन शक्ती सज्जना शक्तीपासूनच निर्माण होते. बीज जर चांगला असेल तर त्यापासून मिळणारं फळ सुद्धा आपल्याला चांगलं पाहायला मिळते. म्हणून संत जन्म झाल्यानंतर या संताचं लक्षण काय तर संतांच्या मुखामधून जी वाणी निघते ही सुंदर निघते, जगाच्या कल्याणाकरता निघते. म्हणून कधीही संत कोणाचं अनहित विचारात घेत नसते किंवा कोणाचाही वाईट संत विचार करत नसते. म्हणून संतांच्या मुखामध्ये नेहमी ही अमृतासारखी वाणी असते. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात की मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारणी. संतांच्या मुखामध्ये नेहमी अमृतासारखी वाणी असते. कारण वाणीचे काही प्रकार पडतात. ते कोणकोणते तर परा, पच्चंती, मध्यमा आणि वैखरी. आणि संताला जी वाचा आहे संताला ती 5वी वाचा तिला आपण अनुर्वाचा असं म्हणतो. म्हणून हे वाचेचे काही प्रकार आहेत. म्हणून नेहमी संत जे आहेत संत जे अमृतासारखी वाणी त्यांची असते त्यांना आपण संत म्हणलं पाहिजे. म्हणून मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारणी. हा संतांचा जो देह आहे फक्त आणि फक्त देवाच्या कारणासाठी आहे, देवाच्या चिंतनामध्ये. म्हणून चिंतन आणि चित्ता जो नेहमी चिंता करतो तो चित्तेकडे जातो आणि जो नेहमी चिंतन करतो हे ईश्वरामध्ये विलीन होत असतो, ईश्वरामध्ये समर्पित होत असतो. म्हणून संत नेहमी चिंतन करतात आणि तुम्हा आम्हा सर्वांना चिंतन करण्याचं सांगतात. आणि अशा संतांचं जे अंतकरण असते हे पवित्र असते, पावन असते. आणि नेहमी त्यांचं जे सर्वांग असते हे कसं असते तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सर्वांग निरामळ चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा चित्त जैसे गंगा चित्त जैसे म्हणून संतांचं सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. कारण भगवंत हा संतांच्या चित्तामध्ये विराजमान झालेला असतो. त्यांना दुसरं काहीही नसते. दिवसाचे 24 तास आणि दिवस आणि रात्र सर्व हे भगवंताची ईश्वराची सेवा ते करत असतात, ईश्वराचं नामस्मरण ते करत असतात. म्हणून चिंतने चिद्रूपता. म्हणून भगवंताची नेहमी ते चिंतन करत असतात. म्हणून त्यांना आपण संत म्हणतो. आणि अशा संताला आपण वारंवार जर शरण गेलो तर काय होते तर आपलं सुद्धा चित्त काय होते तर निर्मळ होते. आणि आपण सुद्धा ते निर्मळ चित्ताचं अंतकरण आपलं काय होते पावन आणि पुनीत होत असते. म्हणून असे संत आपल्या जन्मामध्ये आपल्या ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस सत्संगती आपल्याला लाभली पाहिजे. आपल्या जन्मामध्ये संत आपल्याला मिळाले पाहिजे. ते आपलं अहोभाग्य काहीतरी पूर्वी जन्माचं आपलं भाग्य असेल. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आणि अशा संतांची जर आपल्याला भेट झाली, अशा संतांची जर आपल्या योगायोगाने प्राप्ती झाली तर काय होते आपले जे त्रिविध जे ताप आहेत हे त्रिविध ताप सुद्धा आपले हारले जाते. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात की तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती तुका म्हणे तापे ताप दर्शने विश्रांती ताप दर्शने
तुकाराम महाराज सांगतात, अशा संतांची जर आपल्याला प्राप्ती झाली, असे संत जर आपल्याला योगाने मिळालं तर आपले त्रिविध तापातून आपण मुक्त होतो. कोणते त्रिविध ताप? तर आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक या तीनही तापापासून आपली मुक्तता होते. पण केव्हा? ज्या वेळेस या संतांची आपल्याला प्राप्त होईल. म्हणून शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा जळ, तुका म्हणे जाती ताप, दर्शने विश्रांती, विठोबा रखुमाई. माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. रामकृष्ण हरी. काय सांगाल यांच्या सेवेबद्दल? परीक्षित महाराज, प्रास्ताविकासाठी लागणारी जी सामुग्री ती आपण उभी करायची असते. अभंगाला प्रवेश जो करायचा आहे त्यासाठी लागणारं सगळं भांडवल आपलं असावं लागतं. त्या पद्धतीने या अभंगासाठी कसा प्रवेश करता येईल, तर तुम्ही जो प्रवेश केला तो पूर्वसुरींच्या पद्धतीने केलेला आहे. चालींची तुम्ही स्वतः केलेली योजना ही उत्तम आहे. आपण मला वाटतं त्यामध्ये स्वराकडे लक्ष देऊन आणि त्यातलं सातत्य आणि त्या शेवटपर्यंत व्यवस्थित पार पाडणं, या सगळ्याने आपलं व्याख्यान आणखीन सुमधुर होईल. मध्ये थोड्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या वगैरे याची अपेक्षा राहील, परंतु आपण एकूणच या सगळ्या अभंगाला प्रस्तावनेवर जी मेहनत घेतली ती या कीर्तनात सगळ्यात लक्षात राहणारा हा घटक आहे. यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. वा आई साहेब. परीक्षित महाराज, शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी. मुळात हा तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. सरळ सरळ या अभंगाचा अर्थ असा आहे की बीज जर शुद्ध असेल तर त्याला फळ चांगलं येतं. छान विवेचन केलं. अजूनही पुढे गायनाची बोलण्याची छान आणि चांगली आणखी तयारी करा आणि असून जरा जोमात कीर्तन करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला शुभेच्छा आहेत. महाराज पुढच्या सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण. तर माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आजच्या भागातील दोन्ही सेवेकऱ्यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हरिभक्तीपरायण अशोक महाराज आणि परीक्षित महाराज. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळलेत. निकाल आपल्या समोर आहे. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार ते आहेत हरिभक्तीपरायण अशोक महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. वारी अशी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार.